आणि नो बॉल वाईड बॉल 5 रन. गावचे बुमरा ते बॉलिंगमध्ये स्वतःच असतात गुमरा. त्यांना बॉलिंग कशी करायची ते आज तक कळलं नाही. गावचे आमचे बुमरा कसं वाटते तुम्हाला? हो कवर्सकडे सुंदरसा शॉट मारलेला आहे. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील स्वागत करतो डे 13 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंजमध्ये. तर आता मस्त की सकाळ झालेली आहे आणि सकाळ मी निघालेलो आहे घरातलं वायरिंगचं सामान आणण्यासाठी. सो आता जाऊया मस्त सफायला मार्केटमध्ये आणि मस्त घरासाठी नवीन वायरिंग आणायची आहे, ती संपलेली आहे. सो फटाफट जाऊ वायरिंग आणूया. मग आपल्या घरचं POPचं कामसुद्धा चालू आहे वायरिंगचं. आता थोडेच दिवस राहिलेले आहेत आपल्या PVCच्या सिलिंगच्या कामाला. ते झालं की आपली रूम एकदम स्टुडिओमध्ये बदलणार आहे. तर चला फटाफट जाऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाँ आणि रोप लाइट है ना? हाँ इसमें गारंटी वाला भी आएगा. हाँ ठीक है. ये किती? कतरा आला तुम्ही काला कतरा दिला. सो आत्ता दुपारी आम्ही फिरत ग्राउंडवर आलेलो आहोत आणि तुम्हाला आता आपल्याकडचं मी ग्राउंडसुद्धा दाखवतो. आपल्या गावात मस्त पुरा ग्राउंड केलेलं आहे. सो हे बघा या साईडला असं मस्त शेत वगैरे आहेत आणि इथे ग्राउंड केलेलं आहे. सो जरा जवळ जाऊया आणि जवळून ग्राउंड बघूया. बघू एखाद्या दिवशी आपण खेळायला सुद्धा येऊया इथे. सो हे बघा ग्राउंड कसं वाटतंय, एक नंबर ना. आणि आता इंडियाची इनिंगसुद्धा डिक्लेअर केलेली आहे. विराट कोहलीने मस्त की सेंचुरी मारली आहे आणि थोड्याच वेळात आता ऑप्शनसुद्धा सुरू होणार आहे. सो असं आहे आपला ग्राउंड. आणि जी तुम्हाला समोर झाडे दिसतात ना, तो 6 असतो. आणि असं आम्ही इथे खेळायला वगैरे येणार आहोत लवकरच. आणि इथे 2 बॉड्याची मस्ती चालू आहे. सो असं आपण इथे ग्राउंडवर आलेलो आहोत तसंच मस्ती करायला, टाइमपास करायला. तर बघूया थोडा इथे थांबू आणि मग निघूया. बुमरा इथे बॉलिंग करत असताना बुमरासारखा पहिला नेम लागलेला आहे. पुढील चेंडू आमच्या गावचे छपरी डॉली की चाय नगाव के डॉली की चाय की ये सवन हे होणार रे, टेन्शन नको घेऊ. सो असा इकडे टाइमपास करण्यासाठी गावचे बुमरा ते बॉलिंगमध्ये स्वतःच असतात गुमरा. त्यांना बॉलिंग कशी करायची ते आज तक कळलं नाही. गावचे आमचे बुमरा कसं वाटते तुम्हाला? जरा तुम्ही काय टिप्स वगैरे देऊ शकतात का? तुम्ही माझी बॉलिंग बघू शकता, मी आता टाकणार आहे ओव्हर. नाही तुम्ही काय टिप्स वगैरे देऊ शकतात का? सो आता आपण प्रजोतची बॉलिंग बघणार आहोत. त्याची बॉलिंग बघून तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि त्याची बॉलिंग ॲक्शन तुम्ही बघा, म्हणजे कुठे बुमरा आणि कुठे प्रजोत हे तुम्हाला आता कळेल. सो आता बुमरा आपला रेडी झालेला आहे आणि फेकी बुमराची फेकी अशी बॉलिंग. आणि आता इथे प्रिपरेशन चालू आहे, पूर्ण भंगी प्रिपरेशन याला बोलणार आपण. पूर्णपणे व्हाईटचा चौका. काय बोलणार आता याला? जे पण बोलायचं कमेंट्स मध्ये बोला यार. अशी आमची इथे आता टाइमपास चालू आहे. दुपार ग्राउंड मध्ये आलेलो आपण. भाई तू बुमराचा झेड पण नाही वाटत आहे. अच्छा असं आहे का? चला आता बॅट आणि बॉल दोन्ही. आणि ये बाप्पा पापी पापी पापा पिपा. चला हे दोघं इथे खेळत आहेत आणि या दोघांचे फोन आणि हा जो फोन मी हातात पकडलेला आहे व्हिडिओसाठी तो पण आहे ब्लॉगरचा. सगळे फोन घेऊन आपण गपचूप घरी जाऊया. खेळू दे इथे. आणि आता मी तुम्हाला ना हरभजन सिंग बघा आता हरभजन सिंगची बॉलिंग बघा, दिसतंय 2x वर आहे व्हिडिओ. बघा हरभजन सिंग फ्रॉम. बघा कॅमेरामॅन कडे बॉल आला. जाऊ दे चला बाय बाय.
आता आता जस्ट फोन पडला असं माझ्या. काय ग करीन. थांबा जरा. टाक. तो पुढील चेंडू वाईट चेंडू नाही आहे. बॉल आहे. बॉल आहे का? सो आता बघूया पुढचा चेंडू टाकतोय प्रज्वत. आता आपण 6 मारायचा ट्राय करूया. ओ कव्हर्स कडे सुंदरसा शॉट मारलेला आहे. हा आउट. कसला आउट. 30 यार्ड. तू पुढे ठेवलाय ना. अटॅकिंग फिल्डिंग आहे भाई तुझी. तो बऱ्याच दिवसांनी क्रिकेट खेळायला तर भरपूर मजा येते. तो हा अँगल जरा बंद करूया नाहीतर आपला मोबाईल फुटायची शक्यता आहे. आणि जरा एखादं पॉवर प्ले मध्ये हे टाकतो बॉलिंग. हा. आणि आता जरा अशी मस्ती चाललेली. सो आता जरा दुसरा अँगल घेतलाय. नंतर पुढील चेंडू लेग आणि स्पिन. हे लॉंग ऑफ. लॉंग ऑफ, हा लेग आणि एक स्लिप. स्क्वेअर लेग हा स्क्वेअर लेग, आणि स्लिप एक. हा. बस अजून काय. ओय ओय बॉल चला पहिला बॉल तर पडलेला आहे. नीट मारायला होता मागे फायनल कडे असा टपकन मला आणायला लागेल. बघूया पुढील चेंडू प्रज्योत हे आयुष कडे आणि नो बॉल वाईड बॉल 5 रन. गचाळ अशी बॉलिंग करत असताना प्रज्योत पाटील जोशी पुढील चेंडू बघूया हा षटकार कोणत्या दिशेला जातोय. आणि सिंगल रनांसाठी जरा बॅट स्लिप होते म्हणून 2 रन आल्या. आपण 2 बॉल 7 रन केलेले आहेत. बरं आहे की. आणि दुपारचे खेळायला त्यांनी हिट खूप आहे. बघूया पुढील चेंडू तिसरा चेंडू प्रज्योत हे बॉलिंग करत असताना षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात प्रज्योत. आणि जरा डॉट चेंडू 3 बॉल 7 रन झालेले आहेत. कसल्या वाईटच्या 5 या 2 3 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू आवाज दॅट बॅटीच्या खालती लागतो रे. या सुद्धा 2 रना. 4 चेंडू 9 धावा झालेले आहेत. हे नुमडे एकच नाही प्लेयर आहे. मागे प्लेयर आहे. हा बघ तिकडे आहे. हा 1 रन चालू. 4 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी प्रज्योत थोडं फिल्डिंग मध्ये चेंज करत असताना बघ मी तुला 6 बॉल लागतो. तू बघू किती रन काढतो. हा अरे बॅट तुकडी आहे रे. तुटलाय म्हणून इकडे बॉल लागतो खालती बॉटमला. बघूया 5वा चेंडू षटकातला घेऊन येतात प्रज्योत. 8 रन ना. 8 रन 4 चेंडू. 5वा चेंडू सुंदरसा चेंडू कुठे गेला. 1 रन ना. कशी एक भाई मिड विकेट कडे गेलाय. हा प्लेयर आहे ना तिकडे. स्लो गेला ना. बॉल फुटलाय. मग 2 का? 2 बॉल जात नाही. 2 का मग? हा 2 घे ना. 10 झाले. 5 चेंडू 10 धावा. आणि फुटक्या बॉलने आम्ही खेळत असताना षटकातील शेवटचा चेंडू आणि वाईट चेंडूच्या 5 धावा झालेल्या आहेत. 15 धावा 5 चेंडू मध्ये. फुकटच्या 10 धावा आपल्याला येत असताना शेवटचा चेंडू षटकातला वाईट चेंडू परत 5 धावा. आता बॉल फुटलाय रे त्याला. आपल्या धावा पोचून राहिलेल्या आहेत 20 वर. बॅटनी धावा आलेल्या आहेत 4. वाईटनी धावा आलेल्या आहेत 16. सुंदरशी फलंदाजी. अशा प्रकारे डॉट 21 धावांचं लक्ष प्रज्योत असणार आहे. फिल्डिंग सांगा तुझी. सो बघूया आता पुढे काय होणार आहे. 21 रन पाहिजे त्याला 6 बॉलामध्ये. आणि माझी फिल्डिंग आहे मिड विकेट आणि लॉंग ऑन. सो आता तुम्हाला जरा बॉलिंग बघण्यासाठी मला अँगल शोधावा लागेल खात. बघूया आता पहिला चेंडू अजिंक्य पाटील यांच्याकडून प्रज्योत यांना. नो बॉल. कसला आला 8 टप्पी बॉल आला. बॉल 3 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू आणि कॅच. कॅच कसला जायला. काय भाई लॉंग ऑफ एवढं जवळ. आपण बॉल फुटलाय लॉंग ऑन आहे. आय सॉरी लॉंग ऑन काय सांगतो. मिड ऑफ आहे. मिड ऑफ कडे काय. सो आता आपण घरी आलो मस्त की अर्धा 1 तास क्रिकेट खेळलो. आणि आता थोड्याच वेळात ऑप्शन सुद्धा सुरू होणार आहे. तर मस्त की चेंज वगैरे केलं जरा फ्रेश झालो.
आणि आज जवळपास इतक्या महिन्याने खेळलो ना क्रिकेट, तर खूप बरं वाटलं. म्हणजे ग्राउंडवर जाऊन आपल्या गल्लीमध्ये आपण नेहमीच खेळतो, जे तुम्ही आधीच्या व्लॉग्समध्ये वगैरे सुद्धा बघितलं असेल. दिवाळीला मस्त आपण लाईव्ह गेलो होतो, गल्ली क्रिकेटचं मस्त आपण मॅच खेळत होतो. हे सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. मराठीवरच लाईव्ह होतं आपलं मराठी चॅनलवर. सो असं आहे, आता थोड्याच वेळात ऑप्शन सुद्धा सुरू होणार आहे. मस्त की ऑप्शन बघत बघत म्हणजेच ऑप्शनला एन्जॉय करूया आणि बघूया ऋषभ पंत कितीपर्यंत जाणार आहे. श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, बघू के.एल. राहुल आरसीबी मध्ये येतोय की ऋषभ पंत आरसीबी मध्ये येतोय. तर चला आता डायरेक्ट ऑप्शन बघूया. तर आता मगाशी ऑप्शन सुरू झालं आणि जवळपास आता 5-6 राऊंड कंप्लीट झालेले आहेत आणि आरसीबी ऑप्शन मध्ये काय करते ते मला अजूनपर्यंत कळलं नाही. भाई ऋषभ पंतच्या मागे नाही गेली, ठीक आहे, 27 करोड पर्यंतचं डील होती. के.एल. राहुलच्या पण मागे गेली नाही. अजून सिराजला पण रिटर्न केला नाही. मॅक्सवेल 4.5 करोडच्या आसपास गेला तरी त्याला ते आरटीएम युज नाही केलं. अजून सिराजला ना आरटीएम युज केलं. अजून बरेच प्लेयर असे भारी भारी होते जे आरामात आरसीबी मध्ये येऊ शकले असते, पण नाही, युझीच्या पण मागे नाही गेले. आता काय बोलणार, आता बघू. आता फिल शॉर्टला घेतलेला आहे. सो बघू आता आरसीबी काय करते आणि त्यांची मॅनेजमेंट ओपी आहे एकदम. आपण सुद्धा आरसीबीचे फॅन आहोत, पण काय सिलेक्शन चाललंय काहीच कळत नाही. आता जस्ट हेझलवूडला सुद्धा घेतलंय, मी ठीकठाक आहे. आणि जितेश शर्माची डील सुद्धा 1 नंबर झालेली आहे. मग हळूहळू आरसीबी कमबॅक करायला लागलेली ऑप्शन मध्ये. तसं IPL मध्ये कमबॅक करते पण ट्रॉफी काय भेटत नाही. सो आता मस्त की आपण ऑप्शन एन्जॉय करूया. आणि जसं तुम्हाला बोललो, ऋषभ पंत 27 करोड, श्रेयस अय्यर गेला 26.75 करोड. आपण जी प्रेडिक्शनची व्हिडिओ केली होती ना चॅट जीपीटीच्या हेल्पने, ती थोडीफार आपली बरोबर झालेली आहे. जर तुम्ही ती नसेल बघितली, तुम्ही ती सुद्धा जाऊन बघू शकतात आपल्या हिंदीच्या चॅनलवर. चॅट जीपीटीने मेगा ऑप्शनला प्रेडिक्ट केलं होतं आणि खतरनाक होतं ते. थोडंफार सिमिलर झालेलं आहे. स्वतः मस्त की ऑप्शन बघतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर आजचं ऑप्शन हे जवळपास संपत आलेलं आहे. मस्त की बऱ्याच प्लेअरला खूप जास्त प्राइस भेटली, इंडियाच्या प्लेअरला सुद्धा जास्त प्राइस भेटले. सो आजचा आपला डे 1300 डेज डेली ब्लॉग चॅलेंजचा आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग जरा रॉ ब्लॉग होता, म्हणजे घराचं PVCचं वगैरे काम सुरू आहे, सिलिंगचं, असं मी तुम्हाला बोललो. सकाळी मार्केटला गेलं, थोडंफार सामान आणलं आणि दुपारी मस्त खेळायला वगैरे गेलो होतो आपण. सो आजचा दिवस असाच होता. हा दिवस तुम्हाला कसा वाटला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात. आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, कमेंट नसेल केली तर कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय श्रीराम. येडे चाळे तुला टाकायला कोण बोलते? ओ भाई व्हाट गॉट यहाँ पे नगांव के अंदर हम लोग रहे. भाई घे, मला जायचंय घरी. आग लागो.